तो सारू रहेगा। हमारा राजा हम बाजू राजा चलो राजा नीचे फास्ट ट्रैक राजा ओ फास्ट ट्रैक वाह भैया। हाँ जी हाय देना। जाओ जाओ जाओ। काढण्याला हा बघा आला मध्ये हा तरा तरा शूट कर दो। यस मागे बघा सगळ्यांनी। ला 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 चालता बोलता आपण खेळूया चालता बोलता। अरे त्याचे 2-3 अँकर होऊन गेला आता काय आता सध्या तरी अमृत वाटते। तू व्हिडिओ शूट करताय कुठे वरती चढायचं होतं मला नाही वेळ लागणार आहे। मागे कोण आहे ना
महाराष्ट्र रॉक्स. अरे कोई एक्सप्रेशन नहीं है. जय. पुन्हा एकदा गणपती बाप्पा मागे बघा. मंगलमूर्ती. मंदिर मामा की. चला पवार कॅमेरा आत टाका. चढायचंय. आराम संपला आपला. खरं की काय नाही, मी कॅमेरा घेऊन चला. मी असंच कॅमेरा घेऊन चढणार आहे. काही एक गाणं शेअर की झलक सबसे अलग. चल तुझ्यासाठी थांबली आहे. कोणाला एक्स्ट्रा इंजिन नकोय ना. फोटो काढतो. शूट करतोय. हाय हाय. वीडियो रिकॉर्डिंग कर रहा है. हाय. नहला 4 साल की बच्ची है. हमारे जो दोनों है ना, हाँ सबसे हम लोगों को गाइड मांगे पीछे है क्या? हाँ आए मागे मागे. हाँ पीछे अपना गाइड है. गाइड आहे आत्ता भेटला. इथेच थांबूया एक एक. जो वीडियो रेगलकर होना. अरे वा. चला चला चला. हो गॉगल कुठे माझा? असंच करतो सर. हा बे तू गुडघावर आहे ना तुमचं. उतरायचं सगळं. ए जागरण कसा. इट्स रॉकिंग. ओके सब्जी बढ़िया था. सागर
चलिए प्लीज। अभी डाउन ही है पूरा। फोटो काढतोय मी पण नाही। अरे यार लेन्स बदला लागेल परत। जा ना, जा शूट करते। पीछे भी यस। पीछे द बेस्ट लीडर। जो नाही राव, इथं दरी दिसली पाहिजे। गाना बंद कर दीजिए। ये मस्त गाना। बैठ के जाओ यार। अभी एक पॉइंट चाय का इधर भी है आगे, जो चाय वगैरह पीनी हो ना। बैठना है यार लो 5-10 मिनट। आप बोलो कुछ। क्या बोलना किधर सर? किधर आए हैं हम लोग? हम अभी काला टोप से उर्ली तरफ आए हैं और हम नाला पॉइंट लंच पॉइंट करेंगे। हाँ। उसके बाद खजियार पहुंचेंगे। अच्छा, खजियार जाके आपकी रेस्ट होगी। उसके हो गया काम। सुनाओ भाभी मुझे। लीडर बघ आपला। तीन आहेत ना इथं, 2-2, 3-3 व्हिडिओ शूटच।
मला गरज नाही रे आता. सॉरी. जीज वरनं झीजवर काय रे थंडी पडायला लागली यार. पायात उडाला हाय. हाय. एकमेकांचे फोटो घेतोय, शूट करतोय. खूप मजा येते आहे. खूप छान ठिकाणी आम्हाला जेवायला बसवलेलं आहे. Hi. It's awesome trek and we just had a lunch and we are again back to travel and we are tired. As far as lunch is concerned, it was heavy lunch. Maggi and parathas, everything was fine. चलते चलो थकल्यासारखं वाटतंय पण नाही थकलं. चला एक लँग्वेज और असं कॉमेंट्री करा ना रामराव. बघू आपण सर. The magic of this trek is the trees. Sun rays don't reach at this place, so it's pretty cold. It might be around 6 degrees centigrade temperature.
but we are fully equipped. We don't find anything as such yet. भरपूर लोकांनी सांगितलं इथे प्राणी पक्षी भरपूर भेटतात. आतापर्यंत आम्हाला काही भेटले नाही. बैल आहेत सगळे चालणारे बैल एका रांगेत चालतात. खोंड इतका वेळ उतरणी होती, आता चढणी कमी झालेली. ते कॉमेंट्री. आता सध्या आम्ही आहोत देवगाव झाडांच्या मध्ये. लोकेशन फारच थंड आहे आणि इथे सूर्याचा प्रकाश पोचत नाही असं वाटतंय. बरीच झाडं वाळलेली आहेत, पानझडी झालेली आहे. वाळलेल्या पानावर आम्ही चालतो. पक्ष्यांचा प्राण्यांचा काही आम्हाला फिरवावं लागलं नाही आतापर्यंत. बहुतेक आपल्या आवाजाने बरेच पक्षी उडून जातात. थंडीचा मोसम असल्यामुळं हे पक्षी खालच्या गावांकडे किंवा दुसऱ्या थंड प्रदेशामध्ये सुद्धा गेले असतील. आणि धवल कुत्र्यांचा आवाज मिळतो. हा, आतमध्ये धवल कुत्रा विसरलो होतो. तर एखादा प्राणी सोडून बाकीचे प्राणी नाही आपल्याकडे. त्याला फारच वाकडा तिकडं चढणी आहे. आपण पाहू शकता इथे लोक वाकडे झिगझॅग मध्ये चढतात. तर दगडांच्या मधून आणि अशा दरडीमधून दोन उंच जिस्म की बात नहीं, उनके दिल तक जाना था. लंबी दूरी तय करने में वक्त तो लगता है. वो है कि राउंड साइड है. आजचा आमचा ट्रेकिंगचा हा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही मंगला या ठिकाणी चाललेलो आहे, जे चंबापासून 3 किलोमीटर वरती आहे, चंबाच्या अलीकडे. आणि हा खूपच सुंदर असा रस्ता आहे. आणि चंबा या ठिकाणी ताल पिक्चरची शूटिंग झाली होती. आणि खूपच सुंदर असा रस्ता. आणि त्या रस्त्यातून कडेकडेने आम्ही चाललेलो आहोत. हाँ, रूट सही है. राम आलो मी पण आलो. वाटला बारीक आहे रस्ता, अवघड आहे जरासा. बघताय तुम्ही व्हिडिओ रस्ता थोडासा अवघड आहे. खाली प्रचंड दरी दिसते, पायवाट आहे. 2 मिनिटं एका वेळेला जाऊ शकत नाही असं वाटतं. पण तरी पण आता 1-2 जणांनी पास केलेलं आहे. तसं अवघड नाही आहे. बरेच आता वाजता 12:15 बऱ्याच जणांना जेवायची भूक लागलेली तरी पण चालतात. जेवणाचं आम्ही ठिकाण शोधत आहोत. सगळेच जणांना भूक लागलेली आहे. सकाळी 8:30 वाजता प्रवास चालू केलेला आहे आम्ही. वरनं पाहण्याचा नजारा आणि तुम्ही बघू शकताय इथे असं आम्ही किती वरती आहोत ते. चालत राहतो गाडी. आता पानझडी आहे लक्षात येतं. सगळ्या झाडांची फुलं पानं एकदम वृक्ष दिसतात. वृक्ष अशी तरी पण फोटो काढू शकतो आपण. एक मस्त फोटोजेनिक नजारा आहे. फारच सुंदर. आणि वरनं एक मोठ्या प्रकारची घार आहे. त्या पाठीवरती एक वेगळी नक्षी आहे. ती टिकता आली तर फार सुंदर वाटेल. पण त्या घारी फार खालच्या लेवलने उडत नाही, ते फारच उंच उडत असतात. तर या पर्वतला त्यांना वरून कसा नजारा दिसतो कसं पाहावं, ते कसे पाहत असतील या पृष्ठीला. इथे वरती प्रत्येक डोंगर वरनं कसा दिसत असेल ते फारच कठीण आहे आपल्याला सध्या समजायला. आपल्याला अजून एक 30-40 हजार फूट वरती गेलं तर कसं दिसतं. फारच 8,000 फुटावरून आलाय वरती बघ घार किती वर आहे. आपण त्याच्यावर गेलेलो नाहीये. 40,000 3-4 हजार फूट वरती गेलो तर आपल्याला कसं नजारा दिसेल. लगेच करेक्ट करतात मला बरेच लोक.
बरीच वस्ती आहे असं दिसतंय, डोंगराळ भाग असला आणि लांब लांब पर्यंत कोणी नाही असं वाटतच नाही. तर इथे शाळा आहे आणि पोरं शिकतात असं वाटतं. बरंच चांगलं आहे. आता सध्या 83,000 फुटावर आम्ही खाली उतरत आलो. અત્યારનું વાતાવરણ પ્લીઝન્ટ છે. लांब रस्ता दिसतोय, ही अशी शहरं दिसतात. आपण पण अशा सगळ्या शहरामध्ये गर्दीच्या वस्तीतून येतो. काय नाही प्रॉब्लेम होणार. ए भाई 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 જો टिकडे पडण्यासारखं नाही. इम्बॅलन्स થઈ ગયો, વધારે હેરાન થઈ. काय पडणार? अरे हात मी नाव यार. ठीक आहे गो, इकडे कशाला जातेस? आतल्या बाजूने यायचं. ते हातात आहे ना सगळं आतमध्ये ભાઈ ઉભો રહેજો, અહીં ઉભો રહેજો, શાંતિ રાખજો. કારણ કે થોડું સ્લીપરી છે. आणि अशा प्रकारे आमचे कॉमेंटेटर थोडे खाली पडले होते. लोकांना पाडत पाडत रिस्क ना लेता. सागरा आरामથી. थोडं डिस्टन्स ठेवा. हो डिस्टन्स ठेवलंच पाहिजे. तर इथं रस्त्यावरती शेती केलेली दिसते, असे खड्डे खड्डे पाडून आणि डोंगराचा भाग बराच सुपीक केलाय आणि त्या सुपीक भागावरती ती शेती करतात असं दिसतंय. तर इथले लोक इथून आरामात पळत वगैरे जाताना दिसतात, पण आपल्या शहरातून आलेल्या लोकांना जरासं हे किचकट वाटतं. जवळपास 6-7 किलोमीटर झाले असतील. आम्ही सतत चालतात, सकाळी 9 वाजल्यापासून चालतात. जवळपास 12:15 होत आले, 12:30 होत आले. सगळ्यात महत्वाची आणि चांगली गोष्ट ही आहे की चढ लागलेली नाही कुठे. कुठे चढ लागले नाही, म्हणून कोणाला अपशी लागलेली नाही. त्यामुळे कोणी પડ્યા ભાઈ હું ભાગ હશે એના ઉપર બહુ મોટું ડિપેન્ડ છે. जाऊ. तुम्ही बघू शकता आम्हाला अजून किती खाली जायचं आहे ते. बघू शकताय कसं एकमेकांना मदत करत उतरत आहेत. चला बस. राम राम कुठे आहे? शकताय किती खाली गेलेले आहेत.
धीरे धीरे आओ तुम्ही. हा असा सर 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 वरती. पक्षी लागली असते ना डेफिनेटली. असं उलट जायचं असतं बाबा तर. हा असं उलट जायचं असतं तर. सांगते ती आता काल असंच होता ना वरती जायचं. तरी ते दगडांचे पॅच वगैरे भारी असे दगडांचे पॅच नव्हते, माती होती चांगली पण. लिमिट आहे यार, कधी येणार लंच पॉइंट? उतरली खाली येस. थोडस. काय झालं? फोटो काढला लावला. व्हिडिओ भारी आहे. यांच्यापासून सांभाळून मॅगी बोला ना. तीन बनानी है, तीन तीन. इधर के विचार है. वीडियो है वीडियो. वी आर एट टोरंटो राइट नाउ. यहाँ पे उन लोगों ने 3 बोला, यहाँ पे लोगों ने 4 है. खाऊन अबे उधर एक आगे 4 में 5. हेलो. हाय. या इसका जरा क्लोजअप ले लो. धार नहीं लगा था. हाय. चिनू. जेवलात काय आयुष्यात तुम्ही? हाय. कॉन्सन्ट्रेट करा. बघा बघा चिन्मय किती जेवतोय. एकाने ड्रायफ्रूट टाकलेलं नाही. सगळ्यांनी नुसते पराठे टाकतात. जेवला चिन्मय. जेवतोस तू चिन्मय. गिळतात अरे, एवढं गिळतात का? एवढ्या बद्दू आहेत ना. संध्याकाळी खा, झोपा त्या चाऊमिन मध्ये. जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके, तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंशीवट हो. श्री गंगा जी का तट हो, जमुना का बंशीवट हो. मेरा सावला निकट हो, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. उस वक्त एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी. आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण
तन से लिख ले. कळायचे व्यसन मला बोलायचे. कोणी विचारले मला व्यसन काय तुला, त्याला नाही कळायचे व्यसन मला बोलायचे. व्यसन इज अ हैबिट, बैड हैबिट, आदत पड़ गई. मैं बहुत बोलता हूँ, मुझे पता है, मैं बहुत बोलता हूँ, लेकिन मुझे पता है मैं बोलता ही हूँ. तेरा भी ऐसे ही है, छोड़ दे. व्यसन काय कळायचे, व्यसन काय कळायचे, थांबून नाही थांबायचे, थांबून नाही थांबायचे, नाही लगाम लागायचे. कोणाला खाण्याचे तर कोणाला पिण्याचे, मला फक्त बोलण्याचे. व्यसन मला बोलायचे, व्यसन मला बोलायचे. मनात राग न ठेवण्याचे, मनात राग न ठेवण्याचे, ओठात राग न आवरण्याचे. मनात राग न ठेवण्याचे, ओठात राग न आवरण्याचे, पारदर्शकता ठेवण्याचे. पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता ठेवण्याचे. जसे दिसते तसे भासवण्याचे, जसे दिसते तसे भासवण्याचे. व्यसन मला बोलायचे, व्यसन मला बोलायचे. पुढचं कळ, दगडाशी संवाद साधायचे. कई बार ऐसा होता है कि आपने बाजू में बैठा आदमी, आपको पता नहीं होता कौन है, लेकिन हम लोग उसके साथ बात करते हैं, उसको पहचान लेते हैं, वो क्या जानना चाहता है, क्या है, उसके साथ बातें करते हैं. दगडाशी संवाद साधण्याचे. भिंतींच्या भावना विचारायचे. कई बार ऐसा होता है कि हम लोग किसी को पूछते हैं, उसको मन को लगने वाला, चुभने वाला बात पूछते हैं. हमको पूछने का हक नहीं होता, लेकिन मन से आ जाता है. भिंतींच्या भावना विचारायचे. एकटेपणा सोडवण्याचे, एकटेपणा सोडवण्याचे. व्यसन मला बोलायचे, व्यसन मला बोलायचे. अब आखिर में उसका नेगेटिव पॉइंट पता चलता है. शांतता भंग करण्याचे, शांतता भंग करण्याचे, सायलेंस मोडना. पातक स्वविचार तोड़ण्याचे. जो खुद से जो बात चल रहा है ना, वो हम लोग तोड़ते हैं, उसके साथ बात करते. पातक स्वविचार तोड़ण्याचे, स्वसंवाद थांबवण्याचे. खुद से जो बात हो रहा है वो कट करना. स्वसंवाद थांबवण्याचे. अव्यक्तातील आनंद घालवण्याचे. कुछ बातें होती है जो कहे बिना भी कही जाती. अव्यक्तातील आनंद घालवण्याचे. व्यसन मला बोलायचे, व्यसन